4 ओव्हरची मॅच आहे, 4 ओव्हरची. स्पीडअप करा, फायनल आहे. तुम्हाला मी तेच सांगतोय. 4 ओव्हर 4 बॉलर. दादा कालचा रूल लागू होणार ना आज पण. तुमच्यासाठी 4 ओव्हर केला त्याचा अर्थ नाही की तुम्ही 4 तास घ्या. प्रश्नच करतो मी तुम्हाला. 10 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपल्या पाहिजेत. जर झाल्या नाहीत क्लिअर क्लिअर. दादा नाही नाही, चला तुम्ही खेळा रे दादांनो. 12 मिनिटे असतील तुमच्यासाठी. 3 ओव्हर संपल्या पाहिजेत 12 मिनिटात. अन्यथा एक प्लेयर 30 सर्कल मध्ये इन होईल शेवटच्या ओव्हर मध्ये. जर 12वा मिनिट संपला आणि 3 ओव्हरचा बॉल 13व्या मिनिटाकडे आला तर एक प्लेयर 4थ्या षटकाला 30 सर्कल मध्ये असेल. ठीक. यस, या दरम्यान राहुलजी देवडे साहेबांचा इथे शुभागमन झाला, त्यांचा देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राहुलजी देवडे साहेब या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचं. प्रत्येक षटकारासाठी 4 मिनिटांचा अवधी असेल. 3 षटकांसाठी तब्बल 12 मिनिटांचा अवधी लावला जाईल, दिला जाईल. आणि या दोन टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल व्हा. जर 3 षटक 12 मिनिटांमध्ये हाताळले नाहीत तर आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू घ्यावा लागेल. ही सूचना दोन्ही टीम साठी आहे. चला जाऊया मॅचकडे. एकीकडे आपण अनुभवतोय DMMB बॉयज आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल रोज 11. रोज 11 DMM बॉयजचा 12 प्रतिनिधी आलाय. रोज 11 रोज 11 टीमचे 12 प्रतिनिधी. चला दादा काका वरती या. अहो सकाळपासून सांगतोय तुमच्या 12व्या पेडलरला हॉट सीट आहे, हॉट सीट. या ठिकाणी आपण पाहतोय उद्योजक जगतातला प्रसिद्ध नाव मनोज देवडे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सोसायटी मेंबर्स सिंग साहेब, पानसे साहेब, चला या आपण मंचावरती या. गायकर सोसायटी, चला GPL आपल्या नावाची आहे. विलाजी कारे खरे, विलाजी खरे आपण मंचावरती या. कैलासजी आरोले, ज्या ज्या मान्यवरांची मी नावं घेतो त्यांना विनंती या आपण मंचावरती. तुमच्या कालचा क्रिकेट काका वेगळा होता, आत्ताचा क्रिकेट वेगळा आहे. जाऊया मॅच कडे. जाऊया मॅच कडे. यावेळी मात्र गोलंदाज अक्की गोलंदाजी करतायत. चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. पहिल्याच चांगला फटका, गॅप सिलेक्शन, वॉटर बिल्डिंग. किती द्या सिंगल रोटेट जरूर झाले. फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती अनिकेत.
आदरणीय विलासजी करे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विलासजी करे सर फार चांगली गोलंदाजी सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर या ठिकाणी कैलासजी आरिवले सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. पहिल्या 2 बॉलवरती फार मोठी चुकी. वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. तदनंतर आरिवले साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. ओव्हर समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलक जाऊन पोहोचले ते बिनबाद 8 आकड्यावरती. तदनंतर या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. कैलासजी आरिवले सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्यासमयेत आदरणीय सुनीलजी मिश्रा सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सुनीलजी मिश्रा सर. रिजवान गोलंदाजी मार्कवर. त्यासमयेत या ठिकाणी आपले सावरकर सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याचसमयेत या ठिकाणी प्रशांतजी बुंडेरे सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रशांतजी बुंडेरे सर. चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग. त्याचसमयेत आदरणीय विजयजी पांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्यासमयेत आदरणीय श्रीधर पानसरे सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. श्रीधर पानसे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. चला जाऊया मॅच कडे. फार चांगली बॉलिंग परंतु इथे आलाय दरम्यान मनोजजी शिलकर सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अंपायर बंधुराजांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती. ते वाट बघतायत त्यांचा कधी होतोय. म्हणजे ते सकाळपासून कंटाळलेत असं प्रकारे. बाकी काय नाही. स्विचेट आणि स्विचिट वरती रवीला दिलाय सगळ्यात मोठा धोका. चांगला स्ट्रोक. बॉल निघून जाईल 4 धावांसाठी चौकारात. ठोक टू डीजे. धावफलकावरती लागले गेल्या. फार चांगलं स्ट्रगल, संघर्ष, संघर्षाची नांदे. GPL गायकर प्रीमियर लीग थरार पर्व तिसरे.
क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा उत्सव जावसई नगरीमध्ये. इथे बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक 2 संपलाय. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. उतरता आले सध्या धावफलकावरती. दादा तुम्हाला टायमिंग दिलेले चला. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत चला. गोलंदाज विकी. जसं श्रवणनी म्हटलं मुंबईचा वडापाव लोणावळ्याची चिकी. आता गोलंदाजी करतोय विकी. चिकी गोड आहे यात शंका नाही. पहिल्याच बॉल वरती बॅटरला त्याने परतावलंय. पहा किती गोड असेल आता ती चिकी. विकीच्या गोलंदाजीचा एक वरचष्मा आज मैदानात जरूर पाहायला मिळाला. मगाचा सामना सुद्धा या गोलंदाजाने आपल्या जीवावरती घेतला होता. फार चांगला बॉलिंग अटॅक. पुन्हा एकदा डॉट बॉल. हा बॉल आला डॉट. अधिकृत 4 बॉलची पैकी दांडी गोल. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला मेडल षटक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अगदी विकी या बॉलरचं. अफलातून स्पर्धेमधलं पहिलं मेडल षटक. आ गए भाई तुम तो. बैट्समैन गबरू. गब्बर. ये हाथ मुझे दे दे ठाकुर. करण गोलंदाजी मार्क वरती. पाहूया आता शोले फिल्म सध्या मैदानात आहे. गबरू परंतु तिथे नाव होतं गब्बर. रेकॉर्ड
ज्या टीमच्या नावावरती आहे. सध्या पाहूया गबरू काय करतायत मैदानावरती. इथे बॉलरला बॅटरला परतावं लागेल. दरम्यान एक संधी जरूर आहे. विकी सध्या ओम साई नीटच्या माध्यमातून तुमची ही ओव्हर मात्र जरूर आता व्हायरल केली गेली आहे, अपलोड केली गेली आहे. चांगला स्ट्रोक फिल्डर विकीच. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने टोटल 16 आकड्यावरती. इथे फलंदाजाला परतावं लागेल. DMMB टीम सध्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळते. स्कोर मात्र 16 आकड्यावरती. सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न ज्यांनी आपल्या वयाच्या क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली ते वय वर्ष होतं त्यांचं 16वं. इथे सुद्धा डॉट बॉल. करण आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. इथे एक धाव आले. एका धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले. अनिल कुंबळे सरांचे बर्थडे सांगत 17 आता येतील 18. या प्रश्नाचं उत्तर पाहूया काय होते, येणार की नाही. आणि ऐकूया श्रवणजी धुमाल सरांचा आवाज. आणि तत्पूर्वी GPL तुम्ही कुठेही जाऊ नका, मी तुर्तास या ठिकाणी जरूर थांबेल. अगदी मॅच अंतिम सामना आपण अनुभवतोय. प्रीमियर लीग आणि खास करून अगदी कालच्या आणि आजच्या दिवसात फार मजा आली या स्पर्धेदरम्यान. आणि कौतुक करेल अगदी गायकर फॅमिली, चेतनजी गायकर असतील, त्यानंतर गायकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व मान्यवरांचं. आणि खास करून मी कौतुक करेल की ज्यांच्या फोन कॉलमुळे मला ही स्पर्धा या ठिकाणी मिळाली. अर्थातच आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ बदलापूर शिवांजी धुमाल यांचं आभार जरूर व्यक्त करेल. कारण टर्न संपलाय, फायनल टर्न कडे ते बोलतील. परंतु इथे आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल या स्पर्धेचा जो मनमुराद आनंद घेण्याची संधी दिली त्याबद्दल मनस्वी आपला आभार व्यक्त करतो. आणि वळूया कॉमेंट्री बॉक्स कडे जिथे परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच शिवनजी धुमाल सरांचा आवाज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल यावेळी 17 आणि विजयासाठी करायच्या त्या मात्र 18. धावसंख्येची आवश्यकता आहे. यस, जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, जमलेल्या तमाम मान्यवरांचं, प्रेक्षक वर्गांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं आम्ही पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज या जावसई नगरीमध्ये रंगतोय. भव्य क्रिकेटचा हा सोहळा निमित्त फक्त एकच GPL 2025 गायकर्स प्रीमियर लीग 2025 हे तिसरं पर्व. आणि याचा मला सर्वांना गर्व आणि याच्यातच सर्व. ओ पहिला बॉल या वेळेला पहिला बॉल वरती बाची टोपेज आणि पहिला बॉल वरती हा पहिला भगवा चौका.
यासाठी केला होता हट्टाचा शेवटचा क्षण गोड बाबा, आणि शेवटचा क्षण आज गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोज 11 हा संघ घडलंय का? आधीच आपल्या बँकेमध्ये बॅलन्स कमी आणि त्यामध्ये एक्स्ट्राचा व्याज आपण खर्च करतोय. आधीच कर्ज बाजारी आणि ते नुसता शेजारी, कारण 18चं लक्ष 4 षटकांमध्ये आणि त्यामध्ये एक्स्ट्राच्या धावा आपण खर्च करतोय. स्विच हिट, फलंदाज बाद, बॅट्समॅन आउट. धक्का क्रमांक पहिला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. अगदी संदीप सर सांगायला आवडेल, मी अर्ध्या ते 1 तासा पहिले ऑनलाईनला सामना पाहत होतो. लोटे चषक अंबरनाथचा वर्ल्ड कप, त्यामध्ये बेस्ट ऑफ अंबरनाथ मध्ये या खेळाची वर्णी लागली होती. अगदी बेस्ट ऑफ अंबरनाथ या संघाला परास्त व्हावा लागला रेस्ट ऑफ महाराष्ट्र या टीमच्या अगेन्स्ट. पण या खेळाचं कौतुक करायला हवं. खऱ्या अर्थानं संपूर्ण दिवसामध्ये सातत्यानं खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. तो रिजवान स्ट्रायकिंगला, हो या वेळेला परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट या स्पर्धेमध्ये. क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आणि थरार क्रिकेटचा या स्पर्धेमध्ये. यस, फलंदाज बाद. म्हटलं गेलं तर पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर व्हाईट +1 आला. एका बॉलमध्ये 6 धावा होत्या. आता 4 बॉलचा खेळ संपला, धावफलक 6 या अंकावरती. स्टील 2 टू गो. 18चं लक्ष, 6 लागल्या गेल्यात. 12 करायच्यात या मॅच मध्ये येणाऱ्या 20 बॉल मध्ये. 20 बॉल 12ची गरज. ऑन साइडला टर्न केला या वेळेला. चांगली फिल्डिंग मैदानामध्ये, शॉट मिडविकेट रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट, 7 रन्स. मास्टर माइंड ऑफ टीम इंडिया महेंद्र सिंग धोनी याचा जर्सी क्रमांक 7 अंकावरती. या वेळेला वेट अँड वॉच, कल्लात्मक भरा स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक, दिमागदार फटका. धावा मिळाला 4. हा GPL ब्रँडेड चौका. स्क्रीन वरती संपूर्ण महाराष्ट्राचे अखंड हिंदुत्वाचा आराध्य दैवत राजेशिव छत्रपतींची प्रतिमा आपण पाहत आहे. ज्या राजांना खऱ्या अर्थानं अवघ्या 50 वर्षांचे आयुष्य लाभलं. 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझ्या राजांचा जन्म झाला आणि 3 एप्रिल 1680 रोजी माझ्या राजांचा निधन झाला. 50 वर्षांचा कालावधी लाभला आणि 50 वर्षांमध्ये 360 गड किल्ले जिंकण्याचा विक्रम माझ्या राजांनी आपल्या नावावरती केला. अगदी पहिला किल्ला तोरणा किल्ला, प्रचंडगडात किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण माझ्या राजांनी प्रस्थापित केलं. आणि बघता बघता तब्बल 360 किल्ले या स्वराज्यात आणले गेले. असे राजे शिव छत्रपती आमच्या मेगा स्क्रीन वरती होते. GPL 2025 आपण पाहताय. 2025 आपण अनुभवताय. 18चं लक्ष 11 लागला गेलात. 7 करायच्यात या मॅच मध्ये. ओम साई MTC लाईव्ह वाहिनी
या वाहिनीचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे ऑफिशियल चारही पंच आमचे प्रशांत सरत, आमचे लक्ष्मण सरत, त्याचबरोबर आमचे हेमंत सरत आणि त्याचबरोबरीनं आमचे अरविंद सरत, हे चारही पंचांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. त्यानंतर समालोचकाच्या पाठीचा कणा ऑफिशियल स्कोरर मोनिश यांचा देखील आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर अनिल कोळी आणि आमचे डीजे ऑपरेटर त्यांचा देखील आभार. त्याचबरोबर ऑफिशियल फोटोग्राफर सॅम लोंडे त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर 2 दिवसामध्ये आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले गेले आमच्या एका फोन कॉल वरती सातत्याने धावत येणारे आमचे साथी समालोचक संदीपजी बोराडे सर, त्यांचा देखील आभार. ओ ब्लॉक होलचा बॉल चॉक केलाय मिड ऑफ रिझन मध्ये फिल्डर. डॉट बॉल 7 ची गरज होती. 18 मध्ये पहिला बॉल आला डॉट. तुषार अर्थातच बाबा गोलंदाजी ट्रॅक वरती. ड्राइव्ह केलाय डीप कव्हर रिझन मध्ये फिल्डर. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे आणि त्यांना देखील माहिती आहे की सिंगल डबलने आम्ही हा सामना सहजरित्या जिंकू शकतो. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय सन्माननीय किसनजी गायकर साहेब, त्याचबरोबर त्यांचे सौभाग्यवती संगीताताई गायकर, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आदरणीय सन्मान्य श्री चेतनदादा गायकर आणि त्यांच्या सौभाग्यवती वेदिकाताई गायकर. या गायकर फॅमिलीच्या माध्यमातून ही गायकर्स प्रीमियर लीग 2025 चा पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद झाला. तब्बल धक्का क्रमांक लागला 3रा. बॅटिंग करत असताना रोज 11 या टीमला बॅट्समन आउट. गायकर्स रेसिडेन्सी या सोसायटीच्या माध्यमातून देखील कोणी प्रेक्षक टेरेस वरून, कोणी प्रेक्षक बाल्कनीतून, कोणी प्रेक्षक खिडकीमधून, कोणी प्रेक्षक विंडो मधून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत आणि त्या जोडल्या गेलेल्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या वेळेला झेलची शक्यता. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती गरुडी झेप घेत असताना बॉलला कॅरी केला. नो बॉल आणि त्याच्यावरती ही सिंगल. बाय वन गेट वन फ्री धावा मिळाल्या त्या बॉलवरती. तब्बल 2-14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 4 ची गरज. फ्रीटचा बॉल. विजय फटका येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. या वेळेला विषेप मध्ये खेळलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर आमचे ऑफिशियल कॅमेरामन भावेश ठाकरे असतील, तदनंतर नीरज असतील, तदनंतर साहिल असतील, तदनंतर आमचे आतिश असतील आणि ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेत या वाहिनीचे सर्व अर्थातच रोशन फराड असतील. या वाहिनीच्या माध्यमातून देखील चांगलं वर्क सातत्याने होत असतं. 12 बॉल 4 ची गरज. 12 बॉल 3 ची गरज. मलंग ठाणेस क्रिकेट ही वाहिनी आपण पाहताय. क्वालिटी विथ क्लिअरिटी या वाहिनीचं खऱ्या अर्थानं प्रीत वाक्य आहे आणि त्या प्रीत वाक्यावरती सातत्यानं चालणारी वाहिनी. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. ओम साई एमटीसी लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून अगदी चंद्राला देखील कॅप्चर केलं जात आहे. मेगा स्क्रीन वरती आपण पाहताय चंद्र आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून इथे कॅप्चर केलं जात आहे. ही खऱ्या अर्थानं खासियत आहे आमच्या ओम साई एमटीसी लाईव्ह वाहिनीची. दुष्काळ 13वा महिना. 3 धाव्यांची गरज होती. त्यामध्ये हा व्हाईट बॉल आता 2 धाव्यांची गरज.
पूर्णपणे या मॅच मध्ये आपली पकड मजबूत केली आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं पतन, बॅट्समन आउट. ब्रिजेश मैदानाच्या आतमध्ये आला आहे. तब्बल 6व्या क्रमांकावरती ब्रिजेश ऑन अ स्ट्राइक. ओ या वेळेला लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह. स्कोर इज लेवल. सामना बरोबरी सुटलाय. अगदी 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेपासून दूर आहे रोज 11. हा विजय फटका. चॅम्पियन इज द चॅम्पियन. टीम रोज 11 इज द चॅम्पियन. या स्पर्धेतील या चॅम्पियन ट्रॉफी वरती आपलं नाव कोरलंय. रोज 11 या टीमला या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. मागच्या मॅचचा हिरो, या मॅच मध्ये हिरो. तब्बल मेडल षटक त्याला हाताळला. 3 विकेट त्याला संपादित केला. विकेट मेडल षटक. मुंबईचा वडापाव नि लोणावळ्याची चिकी. काय गोलंदाजी करतो अंबरनाथचा हा विकी. आणि विकी राहिलाय या मॅचचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचंय. वेल प्लेड विकी. फार चांगला बॉलिंग अटॅक. अगदी नावाला साजेशी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. फायनल मॅन ऑफ द मॅच विकी बर्गे ठरलेत या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने फायनलचे हिरो. परंतु अजून उत्कंठ लागलेली आहे. या उत्कंठित काय पाहायला मिळेल येणारा काल. त्यानंतर आमची ओम साई लाईव्हची संपूर्ण टीम एका क्लिक वरती मात्र आमच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचेल. कोण रेस मध्ये, कोण रेसच्या बाहेर, हा येणारा काल. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली. ते आमचे ओम साई लाईव्हची संपूर्ण टीम विनंती करेल एक प्रतिनिधी आपण आपला सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला ओम साई, चला एक या कोण आहे ओम साईचे आपले सर्व. ओके चला. डीजे अनिल या पण कुठे गायब झाले, या तुम्ही या. चालेल, तुमचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. थोडा आवाज डबल मारतोय.
हॅलो, चला जाऊया. या ठिकाणी आपण पाहतो आमचे डीजे मास्टर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला डीजे मास्टर, 2 दिवस डीजे अनिलच्या माध्यमातून ही चांगली पर्वणी, आमचा आवाज तमाम क्रीडा रसिकांपर्यंत शाबूत टेवळा, मनोरंजनात्मक कामगिरी, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. चेतनजी गायकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्यानंतर आमची ऑफिशियलची संपूर्ण टीम, ऑफिशियलची संपूर्ण टीम, चला सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ऑफिशियल, सर्व ऑफिशियल चला. आवाज थोडा करकर करतोय.